आपण जर महाराष्ट्राच्या बाहेरची काही राज्य पाहिली, तिथल्या महिला आहे ना तोंड झाकून घेतात, त्याला घुंगट म्हणतात बघा, घुंगट. प्रत्येक जी प्रथा पडते त्या प्रथेमागे काहीतरी कारण असतात. पण महाराष्ट्रातल्या बायांनी कधी घुंगट नाही घेतलं, डोक्यावर पदर घेतला, ताट मानेनं यांना समाजात फिरता आलं. त्याचं कारण असं आहे, बाहेरची जी राज्य आहेत ही परकीय आक्रमण करते, जेव्हा आक्रमण करायची सुंदर बाई दिसली की केलीच गायब. विकृत होती, सौंदर्य बघितलेलं नव्हतं. आणि मग या हिंदुस्थानाची नारी सुंदर दिसली की उचलली, मग तिचा बलात्कार केला, तिचा खून केला. मग आपल्या इतर राज्यांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अशी प्रथा पाडली की बायांनो तुम्ही सुद्धा आता घुंगट घ्या, जेणेकरून तुमचा चेहरा शत्रूला दिसला नाही पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या स्त्रीला घुंगट घ्यायची वेळ आली नाही. का माहितीये? इथं बलात्काऱ्यांच्या हातपाय तोडणारा छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला होता. इथल्या महिलेला एक विश्वास आला की मला तोंड झाकून जगायची गरज नाही, मी ताट मानेने समाजात फिरू शकते, कारण माझा लाडका भाऊ, माझा छत्रपती शिवाजी महाराज माझा सांभाळ करील. विठ्ठल विठ्ठल.